महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरसेनानी आनंदराजे साहेब तू आगा बडो घोषणाचा आवाज येत नाहीये। अरे त्या बाबासाहेबांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं समाज सुधारणेचं आणि या देशातल्या तमाम गरीब गोरगरीब जनतेसाठी काम केलं त्या सर्वांचं आणि त्याचबरोबर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा ज्याने उद्धार केला नव्हे तर या देशात संविधान देऊन एका चहावाल्याला पंतप्रधान बनवलं, एका रिक्षावाल्याला मुख्यमंत्री बनवलं, अजून कोणाकोणा काय काय बनवलंय। त्या या बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला त्यांच्या विचाराला निवाळ बंद करून आज मी खरं म्हणजे धन्य झालो। संभाजीनगरचं नाव घेतलं की मला एवढे नेते आठवतात, एवढे गट आठवतात, परंतु खऱ्या अर्थानं आज आंबेडकरी समाज हा एक दिलानं, एक विचारानं, एक संघ झाला। त्यानं माझा क्रांतिकारी जगत जर तुम्ही ही हिंमत दाखवली, ही ताकद दाखवली तर कोणाची माय वेळी नाही तुमच्या विरुद्ध जाण्याची। आज तुम्ही जे करून दाखवलंय संभाजीनगरवाल्यांनी, आज त्याला इतिहासात तोडणं आहे। तर ज्या पद्धतीने आपण एक संघ, एक दिलाने, एक विचाराने आज इथं त्या मोर्चामुळे तर म्हणजे माझ्या 80 वर्षाच्या आजीसारख्या असणाऱ्या माता भगिनी त्या मोर्चामध्ये चालत होत्या, जराही थकत नव्हत्या का तर माझ्या पुढच्या येणाऱ्या भावी पिढीचा उद्धार झाला पाहिजे। माझ्या बापानं त्या काळामध्ये लढाई केली आणि आमचा उद्धार झाला, परंतु आज मी सुद्धा या लढाईला तयार आहे। माझ्या पुढच्या पिढीचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे या एका विचारानं ही सर्व मंडळी प्रेरित झाली होती। आणि म्हणूनच माझं देवेंद्र फडणवीसांना सांगणं, तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अत्यंत एक संघर्षाला महाराष्ट्र अशा पद्धतीने कधीच विवाद झाला नाही, पण तुम्ही मराठा विरुद्ध ओबीसी लावलात, हिंदू मुस्लिम तर हा तुम्ही तुमच्या रक्तामध्ये ते केल्याशिवाय तर तुम्ही राजकारण करू शकत नाही। परंतु तेवढं पुरं झालं नाही म्हणून तुम्ही आता मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, वंजारा वंजारी आणि आता अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या आमच्या मातन भावाला वेगळं करून आमच्यामुळे वाद लावण्याचा प्रयत्न करताय। आज मला इथं सांगावं असं दुःखानं वाटतंय, एक अत्यंत विचारवंत, हुशार आणि सुशिक्षित असणारा प्राचार्य प्रशांत कसुजी साठे त्याच्या कुटुंबीय इथे आलं होतं, त्याने आत्महत्या केली। मातक समाजाच्या या सुशिक्षित छत्रपती संभाजीनगर येथील संयोजन समितीचे पदाधिकारी आहेत, त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कष्ट केले आणि या कष्टाचं फळ खऱ्या अर्थानं आज जनतेनं रस्त्यावरती उतरून दाखवलेलं आहे। हा मोर्चा हे कोणाच्या एका जातीविरुद्ध नाही, कोणत्या समाजाविरुद्ध नाही, तर हा जनतेचा आक्रोश शासनाच्या विरुद्ध आहे आणि तो जनतेनं रस्त्यावरती उतरून दाखवला। यामध्ये आबालवृद्ध, काही तरुण मुलं, तरुण मुली, महिला आणि छोटे छोटे लेकरं देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा न्याय, समता आणि बंधुता याला छेद देण्यासाठी शासन प्रयत्न करतं, अशा वेळेस आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरते आणि शासनाला हे जे काही धोरण तुम्ही राबवत आहात हे चुकीचं आहे अशा पद्धतीचा इशारा देत असते। मी छत्रपती संभाजीनगरचे जे आमचे सर्व आयोजक आहेत त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी खूप कष्ट केले, त्याचं निश्चित त्यांना फळ मिळालं आहे असं मी मानतो। राज्य सरकारला याच्यातून आपण काय अल्टिमेटम देणार? राज्य शासनानं आता तरी समजून घ्यावं, आतापर्यंत
बरेचसे जवळपास 10 ते 15 मोर्चे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. यापुढे आणखी आमचं काही मोर्चाचं नियोजन आहे. परंतु राज्य शासन जर ठिकाणावर येत नसेल तर राज्य शासनाला माननीय नेते आमचे आनंदराज आंबेडकर साहेब यांनी इशारा दिलेला आहे, कारण हे सगळे मोर्चे आमचे डिसेंबरपर्यंत चालणार आहेत आणि डिसेंबरपर्यंत जर शासनानं हा निर्णय थांबवला नाही किंवा रद्द केला नाही तर हिवाळी अधिवेशनावरती आम्ही संसदेच्या विधानभवनावरती घेराव घालणार आहोत. त्याचं नियोजन देखील आम्ही करत आहोत. याच्यामध्ये प्रमुख मागणी काय आहे बदर समिती संदर्भामध्ये? आरक्षण उपवर्गीकरणाची जी काही शासनानं घाट घातला आहे ही मागणी खरं तर 59 जातीपैकी कोणाचीही नाही. BJPने किंवा या सरकारने त्यांचे जे धार्जिणे लोक आहेत 4-5 दलाल हाताशी धरून त्यांना पुढे करून त्यांना काहींना MLC दिली, काहींना देण्याचं आश्वासन दिले आणि अशा लोकांना सोबत घेऊन त्यांनी हे उपवर्गीकरण करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर कुठल्याही लोकशाहीमध्ये आपण काम करत असताना एखादा अहवाल जेव्हा येतो तो अहवाल सार्वजनिक करणं अत्यंत आवश्यक असतं. त्या अहवालाला लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. दैनिकांच्या माध्यमातून, TV चॅनलच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून तो खुला सर्वांना केला पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांच्या हरकती मागवायला पाहिजे. परंतु या शासनाने बदर समितीचा अहवाल घेतला, तो अद्यापही कोणाला दाखवला नाही. एवढंच नाही तर आधी असं केलं की ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, एप्रिलमध्ये आंबेडकरी समाज हा पूर्ण जयंतीमध्ये बिझी असतो, त्या काळामध्ये त्यांनी 5 ते 15 एप्रिलच्या दरम्यान हरकती आणि शिफारशी मागितल्या. तेही हा अहवाल बदर समितीचा अहवाल ओपन न करता. त्यामुळे हे शासनाचं जे काही दिशा आहे किंवा शासनाचं जे काही धोरण आहे ते अंधारात ठेवून निर्णय घेण्याची त्यांची भूमिका आहे आणि हा जो अहवाल आहे तो अहवाल एकतर्फी केलेला आहे, तो कोणालाही विश्वासात घेतलेला नाही. त्याही पुढे मी असं सांगेन की 59 जातीमध्ये जेव्हा तुम्हाला अबकड करायचं आहे तर त्या समितीचा अभ्यास करण्यासाठी 59 जातीपैकी लोक असलं पाहिजेत, किंबहुना त्या जातीतील प्रमुख म्हणजे ज्या मोठ्या संख्येने जास्त आहेत अशा जातीतील तरी लोक त्यामध्ये असली पाहिजेत. परंतु हे काही नाही. एकाच जातीतील सर्व लोकांना एकत्र करून त्यांच्याकडून अहवाल तयार करून घेतला आणि त्यानंतर बदर समितीनं त्याच अहवालावरती आपलं मत दिलेलं आहे. त्यामुळं हा अहवाल जो आहे तो पारदर्शी नाही आहे, तो एकतर्फी अहवाल आहे आणि तो 59 जातीवरती अन्याय करणारा अहवाल आहे. त्यामुळे तो अहवाल आम्ही आता ओपन करा अशी आमची मागणीच नाही. तो आता अहवाल रद्द करा, त्याला गुंडाळा आणि ते ठेवून द्या. तो बदर समितीचा आहे, त्याला बंडल करा आणि तो आता तुम्ही कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकावा अशी मागणी असते. सोशल मीडियावरती खूप काही तेढ निर्माण करणारे पोस्ट टाकतायत, त्यांना समाजातील लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? सोशल मीडियावरती आम्ही 59 जातीच्या सर्व समाजाला घेऊन मोर्चे आणि आयोजन करत आहोत. 59 जातीमध्ये कुठल्याही फूट पडता कामा नये किंवा कुठल्याही महामानवावर बोलता कामा नये. या सर्व महापुरुषांनी आपल्या आयुष्याचा त्याग करून, आपल्या सर्व सुखी समाधानाचा त्याग करून समाजासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत. उगाच 4-2 लोक काहीतरी आरोप करतात, त्याला प्रत्यारोप होतात किंवा उत्तर दिली जातात, तर ते चुकीचं आहे, ते समाजाच्या हिताचं नाही आहे. याही उपर असं म्हणता येईल की अनेक अकाउंट जी सोशल मीडियावरती आहेत, जी फेक अकाउंट आहेत, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत, लोकांचे माथे भडकवण्याचं काम करतायत. तर हे माथे भडकवणं सोशल मीडियावरती थांबलं पाहिजे आणि जी सुज्ञ आहेत, जे स्वतःच्या वैयक्तिक अकाउंट करतात, त्यांनाही विनंती असणार आहे की आपण समाजामध्ये तेढ न वाढवता आपण एकमेकाच्या समोपचाराने आणि एकमेकांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा एकजिन्सी समाज म्हणून आपल्याला संबोधलं आहे. आपण एकजिन्सी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावे असं आव्हान या निमित्तानं करतो. इस मोर्चे में कितने लोग शामिल हुए थे? एक महाशक्ति का प्रदर्शन आप लोगों ने किया. अगर इसके बावजूद भी सरकार आपकी मांग पूरी नहीं करती तो आगे का कदम क्या रहेगा? मैंने बताया है मराठी. हाँ सर, मी आधीच सांगितलं की हे मोर्चे शासनापर्यंत जात आहेत, लाखोच्या संख्येनं मोर्चे निघत आहेत, लोकांचा आक्रोश आहे. आज तरी तुमच्याकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे फार लोकांना अडचण झाली नाही. परंतु आम्ही महाराष्ट्रभर फिरत आहोत. अगदी कडक उन्हामध्ये देखील आमचे वयोवृद्ध लेकरं, म्हातारी माणसं, आमच्या तरुण भगिनी, भाऊ हे सगळे रस्त्यावरती उतरत आहेत आणि धाराशिवला तर असा जोरदार पाऊस होता की त्या पावसाचे फटके लागत असताना एकही माणूस मोर्चातून हलला नाही. ही तर खरी आंबेडकरी समाजाची ताकद आहे. कारण आंबेडकरी समाजाचा प्रतिनिधी जरी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये नसेल
तरीही आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरतो आणि तो आपली ताकद दाखवतो. जर शासनानं यापुढेही जाग आली नाही तर त्याला मात्र येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला आम्ही त्या विधान भवनावरती घेरावा घालणार आहोत आणि ते माननीय नेते आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पुढील दिशा ठरवत आहोत. सरकारने उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे, तर यामागे त्यांचा काय उद्देश आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर आता आपण सगळेजण महागाईला कंटाळलेलो आहोत. महागाईचं एवढं भस्मासूर वाढलं आहे. आज आपल्याला जे काही पेट्रोल मिळतंय ते 100 पार केलेलं आहे. त्यातही आता E20 पेट्रोल आहे आणि जर ओरिजिनल पेट्रोल घ्यायला गेलं तर आपलं 168 रुपयाच्या आसपास मिळणार आहे असं वाचण्यात आलेलं आहे. म्हणजे ही जी काही महागाई झाली, आज युरियाचे खताचे भाव वाढलेले आहेत, तुमच्या बियाण्याचे भाव वाढलेले आहेत, सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या ज्या काही चुका आहेत किंवा शासन जे अपेक्षित ठरत आहे हे लोकांना दिसू नये यासाठी जाती जातीमध्ये वाद लावण्याचं काम या शासनाने केलं आहे. याआधी आपण बघितलं असेल की हिंदू मुस्लिम हा त्यांचा अजेंडा होता. हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ST मध्ये आदिवासी आणि धनगरांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आणि आता SC मधील 2 जातीमध्ये किंवा इतर जातीमध्ये कसा वाद होईल यासाठी शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करते. लोकांचं लक्ष भरकवण्यासाठी आणि मूळ प्रश्न जे आहेत सर्वसामान्य लोकांचे याच्यापासून त्यांचं लक्ष दुसरीकडे हटवण्यासाठी शासनानं हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. याच्यातून त्यांनी कोणालाच काही दिलं नाही. आतापर्यंत आपण बघितलं असेल शासनाला कोणालाही काही द्यायचं नाही, परंतु त्यांना त्यांची पोळी भाजून घ्यायची आणि त्यासाठी हे काही प्रयत्न चालू आहेत. वेगवेगळ्या समाजामध्ये झगडे लावायचे आणि त्यांचे वाद त्यांना करत राहायचं, झुलवत ठेवायचं. आज सगळे लोक रस्त्यावरती उतरत आहेत, पण शासन ज्या पद्धतीने चुका करत आहे त्याच्यावर कोणी बोलू नये यासाठीचा हा त्यांचा प्रयत्न आहे. जे लोक उपवर्गीकरणाच्या बाजूने आहेत त्यांना काय आवाहन करणार सर? मी आजही उपवर्गीकरणाच्या जे बाजूने लोक आहेत त्यांना आवाहन करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जिन्सी असलेला समाज, एका जातीला कुठल्याही जातीला आरक्षण मिळालेलं नाही. हे आरक्षण 59 जातीच्या अनुसूचीला आहे. म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये जी काही जनगणना झाली होती 1911 मध्ये 21 मध्ये आणि त्यानंतर त्याच्यावर इंग्रजांच्या काळामध्ये अभ्यास करून ज्या जाती ह्या जंगलामध्ये राहत होत्या, दबलेल्या पिचलेल्या जाती होत्या, ज्यांना कसले हक्क आणि अधिकार नव्हते, अशा जातींना एकत्रित केलं. त्या जाती 59 जाती आहेत. त्या जातीला संरक्षण बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही जातीच्या माध्यमातून आपण विभागू नये, कारण शासनाचा प्रमुख अजेंडा असा आहे की जर जाती जातीत विभागलं नंतर हे आरक्षण संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे आपण जागं व्हावं. आपल्याला मी विनंती करतो आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून की हा शासनाला आरक्षण संपवण्याचा डाव असल्यामुळे आपण या मागणीपासून थोडंसं प्रवृत्त व्हावं आणि उपवर्गीकरण होऊ नये यासाठी आपण एकत्रित यावं. उपवर्गीकरणानंतर क्रिमिनलची पण अट लावणार आहे, त्याबद्दल काय सांगायचं? ते या 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये तुम्ही जे बोललात ते खरं आहे. 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये तशी पण दुसरी अट आहे. परंतु आताच संसदेनं सुप्रीम कोर्टाला एक लिखित पत्र पाठवलं आहे, खुलासा केला आहे की क्रिमिलियर किंवा हा जो काही आमचा अधिकार आहे, संसदेचा अधिकार आहे, आमचं तेच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाला आरक्षणाचं उपवर्गीकरण किंवा आरक्षणामध्ये छेडछाड करण्याचा अधिकार नाही. हा अधिकार संसदेला आहे आणि संसदेच्या नंतर राष्ट्रपतींना आहे. पण हा अधिकार संसदेच्या म्हणजे कायद्याच्या विरोधात जाऊन सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही